हॅलो सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कालची स्वामीची पुण्यतिथी असल्या कारणाने माझं पारायण पण होतं 7 दिवसाचं. मी पारायण घेतलं होतं श्रीपाद श्री वल्लभ चरित्र. हे अचानक हातात मग कसं झालं की मी प्रत्येक वेळेस गुरुचरित्र घेत असते, पण यावेळेस कसं माझ्या अचानक हातात पुस्तक आलं आणि चला म्हणलं आपण आज श्रीपाद श्री वल्लभांचं पारायण करू म्हणून करायला घेतलं वगैरे सगळं झालं. आणि पहिल्या दिवशी असं इतकं कंटाळवाणं, जांभळ्या वगैरे असं करूच नाही पारायण असं मला वाटत होतं. इतकं म्हणजे हे झालं ना, आता नकोय पारायण करणं, उगाच मी हे घेतलं पारायण करायला वगैरे असं मला मनात वाटत होतं. पण पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, पण तिसऱ्या दिवशी म्हणजे रुटीन लागली, मग काही वाटलं नाही. म्हणजे का होतं काय नाही, पण ते महाराजांनाच माहिती. जे काय म्हणतात बाबा, आपल्या शरीरात जी निगेटिव्ह ऊर्जा असते ते निघून जाते, असं त्या पारायणाचं वैशिष्ट्य आहे बरं. म्हणून माझं हे काही पूर्ण पारायण काल महाराजांनी खरंच करून घेतलं. उगाचच आपल्या हातून पारायण होत नाही एवढं मला काल समजलं. महाराज शेवटचे माझे 43 ते 53 ते राहिले होते, मग ते काल पूर्ण करून मी पूर्ण केले. नंतर मग वाचताना तर काय मी फक्त दुधाचाच प्रसाद म्हणून ठेवला होता, प्रसाद करून ठेवला. तर नंतर मग पूर्ण ते अध्याय घेतले. पुन्हा गुरुचरित्र अवतरणिका घेतली, कारण की पूर्ण अध्याय आहेत ना 53, त्याच्यात 53 अध्यायाचा सार होतो, म्हणून ते पण घेतले. पुन्हा श्री स्वामी चरित्र पण घेतले, वेळ होता. नंतर मग स्वयंपाक बनवायला गेलो, म्हणजे आम्ही दोघींनी पण केला, आईनी आणि मी. मग स्वयंपाक तर काय, शेंगदाण्याची पोळी, पुन्हा दूध खीर, भजी कुरवडी, असं हे पूर्ण भाजी, हे पूर्ण ताट भरून असं व्यवस्थित ताट केलं. पुरणाचा काय नैवेद्य घातला नाही मी, पण ठीक आहे, आता अक्षय तृतीया आलेलीच आहे, त्याच्यामुळे त्या दिवशी पुरण घालून मी. आणि त्या दिवशी पण आपण महाराजांना नैवेद्य वगैरे ठेवतोच. मग नंतर नैवेद्य वगैरे पूर्ण पूजा करून मी नैवेद्याला तुळशीपत्र वगैरे आधीच तोडून वगैरे ठेवले होते. म्हणजे पुन्हा आयत्या वेळेला कसं आहे, बघण्याची हे लागत नाही, कुठे आहे कुठं नाही असं, त्याच्यामुळं आधीच तोडून वगैरे ठेवलं होतं. नंतर मग ते झालं. दुसरं ताट पण मी महाराजांच्या फोटोना ठेवून दिलं, म्हणजे आपले ते पूर्ण पारायण करत होतं ना तिथले. मग हे झालं. नंतर मग आपण आरती वगैरे मुजरा वगैरे करून घेतला. देव व्हायचे असेल तर टाकीचे घाव सुचलेच पाहिजे. भक्ती ही साधी भोळी नाही, तर ती सुळावरची पोळी आहे. माया जाळात अडकलेले मन शरणागत भावाने ईश्वराकडे लावले पाहिजे. ह्यासाठी श्रद्धा व सबुरी हवी, धीर धरायला हवा, कारण साह्य होतो नारायण. प्रयत्न करायला हवेत, फळ अशक्य मिळते. ईश्वराची आठवण होईल असे उपाय सतत केले की प्रपंचात गुंतलेले मन हळूहळू परमेश्वराकडे वळेल. मग साक्षात्काराचा आनंद अनुभवास येऊ लागेल. विषय नकोसा वाटेल. देवाच्या चरणी ठेवलेले मस्तक उचलूच नाही असे वाटेल. यासाठी आपल्या साधुसंतांनी सर्वांस आचरणास अत्यंत सोपे व सुलभ असे काही मार्ग सांगितले आहेत. त्यात ईश्वराचे नामस्मरण आणि त्यांच्या सगुण रूपाचे ध्यान, म्हणजेच नामस्मरणयुक्त ध्यान योग. भावनायुक्त अंतःकरणाने नामस्मरण केल्यास ईश्वर प्रसन्न होतो, परंतु नामस्मरण अत्यंत एकाग्रतेने केले पाहिजे, कारण पूर्ण एकाग्रता हा ह्या साधनेचा प्राण आहे. ध्यान करायचे ते अगदी निर्विचार होऊन अनुसंधान तुटू न देता चित्त देवाकडे लावले तरच देव भेटतो. आपले मन सैरावैरा धावत असते, त्याला जाग्यावर आणून आत्म्यात स्थिर करावे. ह्यासाठी ध्यानाची पूर्वतयारी म्हणून मार्ग थोडे थोडे मी सर्वसामान्य साधकासाठी करीत असते. हे ज्ञान मला श्री स्वामी समर्थ महाराजांनी दिले असून ज्या रूपात ब्रह्मांड नायक उभे आहेत. ब्रह्मप्राप्तीचे साधन म्हणजे चिंतन व ध्यान. ह्यासाठी प्रतिदिनी थोडा वेळ चित्त ईश्वराकडे देण्याचा हा प्रयत्न सर्वांनी अवश्य करावा. खरंच ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय. खरंच महाराज असं डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. खरं असं गुरुचरित्र म्हणलं, श्रीपाद श्री वल्लभ म्हणलं, किंवा महाराजांचं नाव जरी काढलं की डोळ्यातून अशा पाणी येतं. खरंच पारायण इतकी अनुभूती आलेली आहे ना, म्हणून पारायण कधी सोडू शकत नाही. आपण केलं तर मुलांना पण ही सेवेचं फळ मिळतं. आपण केलं तर लेकरांना पण ह्या गोष्टी सगळ्या माहिती होतं. म्हणून हे सगळे पारायण वगैरे करत चला. पुन्हा स्वामी चरित्र नित्यसेवा तर काय, स्वामींची 3 अध्याय 11 माळी हे जरूर रोजच्या रोज करत चला. पुन्हा गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, महालक्ष्मी गायत्री मंत्र, हे 11 वेळेस ज्यांना सवड जशी असते तसं त्यांनी 11 वेळेस करा. एक माळ करा. खरंच हे करा.
श्रीयंत्राची 25 पूजा करून खरंच घरात का हो लक्ष्मी नांदणार नाही. खरंच महालक्ष्मीचा असा वास येईल ना घरात अखंड. कुठं पैशाची अडचण असो किंवा कशाची असो, खरंच ते महाराज आपलं पूर्णपणे करून घेतात. ते माझा मुजरा झाल्यानंतर आम्ही सासू सुनाने माझे मुलं पण होते, आम्ही आरती वगैरे करून घेतली. आरती मी काय 5 आरत्या घेतल्या. गणपतीची, पुन्हा श्री स्वामी समर्थाची, दत्तगुरूंची, नारायणाची, पुन्हा आपली देवीची घेतली. देवीची ह्याची दुर्गेट भारी. हीच पूर्ण हो का महाराजांचं. बघा महाराज पण किती सुंदर छान दिसत आहेत ना, खूप छान. असं उठूच नाही वाटत होतं. हे पारायण झालं, पूर्ण पूजा झाली, असं इतकं छान वाटतं ना, एकदम छान. महाराजांनी आपल्याकडून करून घेतलं ही आपण किती मोठी गोष्ट